संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग पाहायला मिळते। आज शेवटचा रविवार असल्याने बाजारपेठा फुललेल्या पाहायला मिळतात। आज गणेशोत्सव येण्यापूर्वीचा शेवटचा रविवार आहे। दादरच्या मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळते। सजावटीच्या वस्तू, आर्टिफिशियल फुलं, अगरबत्ती, धूप, मिठाई अशा खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली। दादरच्या बाजारपेठेत सर्वच वस्तू चांगल्या आणि माफक दरात मिळत असल्याने मुंबईकरांची दादर मार्केटला पसंती असते। दादरच्या बाजारपेठेतून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। 27 तारखेला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झालेला आहे। आज शेवटचा रविवार असल्यामुळे सगळेजण शॉपिंग करण्यासाठी बाजारात बाहेर पडलेले आहेत आणि आता मी दादरच्या मुख्य बाजारपेठेत आहे आणि आपण तिथे बघू शकतो आज सकाळपासूनच प्रचंड गर्दी या बाजारात असलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण या बाजारात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक वस्तू जी आहे ती भेटत असते, ती मिळत असते आणि त्याच्यामुळे खास करून मुंबईकर, मग तो पूर्व उपनगरातला असेल किंवा पश्चिम उपनगरातला असेल, तो या बाजारात येणं पसंत करतो आणि म्हणून आज सकाळपासून ही दादरची बाजारपेठ लोकांनी फुलून निघालेली आहे। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू, मग त्यासाठी सजावटीच्या वस्तू असतील, आर्टिफिशियल फुलं असतील, हे सगळं दादर मार्केटमध्ये अगदी सहज आणि माफक दरात मिळतं। त्यामुळे मुंबईकर या मार्केटला जे आहे ते प्रथम येऊन या इकडे भेट देतात आणि इथून खरेदी करणं पसंत करतात। कारण आजचा रविवार झाल्यानंतर खास करून कोकणात जाणारे जे नागरिक आहेत, कोकणवासी आहेत, ते आज खरेदी करतात आणि उद्या किंवा परवा आपल्या गावाकडे निघतात आणि मोठ्या प्रमाणे खरेदी जी आहे ती मुंबईतनंच केली जाते। म्हणून आज मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती दादर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आज खरेदीसाठी आपल्या जवळच्या बाजारपेठात जात आहेत आणि आज दादर बाजारपेठ जी आहे ती पूर्णपणे भरलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।